आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचं सगळ्यांचं स्वागत करता. माझ्या बरोबर आमचे डायरेक्टर एड्युकेशन इंचार्ज मिस्टर जिंगरे, सेक्रेटरी एड्युकेशन मिस्टर रवी होनेकर, गाडी एंड मनोज. आज एंटायर सगळ्या डेप्युटी डायरेक्टर्स आणि बाकीचे कन्सर्न ऑथॉरिटीज हांची हांवें मिटींग घेतली. कालूच स्कुलाचो पयलो दीस सुरवात जाला. हांव धारबांदोडेच्या प्रायमरी स्कुलांत गेलो, भावय पाळी हांगासरल्या सेकंडरी स्कुलांत गेलो. भुरग्यां मदलो उत्साह, टिचरां मदलो उत्साह म्हणून खूप बरें दिसलें. आयच्या मिटिंगेंत बरेचशे इश्यूज कन्सर्न विथ द एड्युकेशन हाचे डिस्कस केले. सगळ्यात महत्वाचो मुद्दो जे 20% ऑफ द स्टुडंट्स आर स्टडींग इन द गव्हर्मेंट स्कूल अँड 80% ऑफ द स्टुडंट्स आर स्टडींग इन द एडेड स्कूल. आमचे बाब होन्नीकर हांणी एक्सप्लेन करता आसतना सांगलें, वी आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट द रिपोर्ट्स ऑफ द नॅशनल अचिव्हमेंट सर्वे रिपोर्ट वीच इज इन 2021. आणि हाजेर हे करता आसतना इट इज अ व्हेरी सिरियस थिंग. मॅथ्सान वी आर बिलो नॅशनल एवरेज. दिस इज व्हेरी मच कन्सर्न. हेची कारणांय सोदपाचो आमी प्रयत्न केलो. कारण नॅशनल एवरेज इज 32 अँड वी आर 30 इन 10th स्टँडर्ड. इन क्लास 8 नॅशनल एवरेज इज 36 अँड वी आर 32. ताणें सांगलें. इन क्लास 5th नॅशनल एवरेज इज 44 अँड वी आर 39. आणि नॅशनल एवरेज इज क्लास 3 इज 57 अँड वी आर 55. हो फक्त गव्हर्मेंट टीचर, गव्हर्मेंट स्कूल हांकाच दोश दिलो म्हणून जावचो ना. कारण 80% भुरगे हे एडेड स्कुलांत शिकता आणि ह्या सगळ्या जाणांक ग्रँट इन एड आणि बाकीचो सगळो सपोर्ट हो गव्हर्मेंट करता. आणि हे जर करता आसत तर आमकां त्या पद्दतीचे रिजल्ट जाय पडटले. आणि त्या पद्दतीचे रिजल्ट्स जेन्ना हांवें पळयले तेन्ना टीचर शूड बी द फूल टायमर टीचर्स. टीचराचो खंय दुसरो बिझनस आसपाक जायना. खरें म्हटल्यार इज अ फूल टायमर टीचर वी आर पेईंग फॉर देम. अँड डेफिनेटली आमी हे जर पळयत जाल्यार आतां पर्यंत पळयलें आमी सीसी कंडक्ट रूल हे आतां पर्यंत एडेड स्कुलांतल्या टिचरांक लागूच जायना. म्हणून हांव अशें म्हणना की काही टीचर्स खूब बरें काम करता, बट जेन्ना नॅशनल अचिव्हमेंट सर्वेचो रिपोर्ट नॅशनल एवरेजच्या पेक्षा कमी येवप हो भुरग्यांच्या नुसार योग्य न्ही. आणि विशेष करून मॅथ्स, सोशल सायन्स ह्या सारकेल्या इवन दो लँग्वेजीन आमी 10th स्टँडर्डात नॅशनल एवरेजीच्या पेक्षा सकयल वचप. बीइंग एड्युकेशन मिनिस्टर हे माझ्या दृश्टीन आमी हो रिपोर्ट सिरियसली घेतला. आणि गव्हर्मेंट हाज्या फुडें जे टीचर रिक्रुटमेंट जातली, गव्हर्मेंट विचार करता की इन फ्युचर टिचर्सां खातीर सुद्दां सीसी कंडक्ट रूल लागू करप काय कितें. भुरग्यांच्या फ्युचराच्या नुसार आमकां चिंता आसा भुरग्यांच्या फ्युचराची. त्या खातीर गव्हर्मेंट हाजेरूय विचार करता की सीसी कंडक्ट रूल इम्प्लिमेंट केल्या उपरांत की टीचर्स खूब सिरियसली त्या स्कुलांत शिकोवपाक शकतलो अशें म्हाका दिसता. त्या खातीर CCS कंडक्ट रूल हे लागू करपाचो विचार सध्या आमी विचाराधीन घेतला. आयच्या मिटिंगेंत वेगवेगळे विशय जे आसा हे डिस्कशनांतल्यान येयले. नॅशनल NEP जी आसा ती अंदूच्यान इम्प्लिमेंट करपाचो तेजो 3-4 दिसांच्या भितर फुडल्या 10-11 तारखेक आमचे NEPचो रिपोर्ट सबमीट जातलो. पण अंदूच्यान आमी ऑलरेडी आमच्या काही स्कुलांक सांगलेलें एडमिशनाक घेया म्हणून. त्या खातीर नर्सरी, लोअर KG, अप्पर KG, नर्सरी at the age of 3 years, lower KG at 4 years and upper KG at 5 years. आणि इन फ्युचर ही 3 वर्सां कंप्लीट जाल्या उपरांत भुरग्याचो फर्स्ट स्टँडर्ड एडमिशन हे सवेक वयतलें. बट अंदूच्यान आमी 5.5 वर्साच्या भुरग्याक एडमिशन दिता. पण आमी NEP जी आसा ती इम्प्लिमेंट करतले विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया. आमी ऑलरेडी नर्सरी, लोअर KG, अप्पर KG हाजो सिलेबस रेडी केलो आणि तो सिलेबस ऑलरेडी आमची ट्रेनिंग पार्ट कंप्लीट जाला. आमी ट्रेनिंग दिवनूय बी त्या खातीर स्टार्ट विथ द गव्हर्मेंट आणि दोज आर एडेड ऑल्सो कमिंग ऑन बोर्ड टू इम्प्लिमेंट द NEP. आमी ह्या वर्साच्यानूय तांकां आमच्या बरोबर घेवन NEP सुरू करपाच्या विचारांत आसा. इवन दो आमी आत्ताच्या घडीक आमी पळयताले की वॉकेशनल स्ट्रीम बाब गाडी आनी एक्सप्लेन करता आसतना जी NSQF आनी वॉकेशनल स्ट्रीम सांगली, देशांत वॉकेशनल स्ट्रीम 11th and 12th स्टँडर्ड खंयसरूच चलना. त्या खातीर आमी हे फावटी ठरयलां की इन कन्सल्टेशन विथ दोज हाय सेकंडरीज आमी अंदूच्यान जे 11वीक तांकां एडमिशन घेवपाक जाय दॅट वील इन लायन विथ द आर्ट्स, सायन्स आनी कॉमर्स विथ द एडिशनल सब्जेक्ट ऑफ द NSQF हाच्या बरोबर वचपाचो ठरयला. आणि हेच वॉकेशनलचे कोर्सीस वील स्टार्ट इन द ITIs. नवीन एनींग कोर्सीस जे एडिशनली सेम कोर्सीस आमी ITIs सुरू करतले. आणि ITIs 1 year किंवा 2 years कोर्सीस दिवन तांकां थंयच्यान आमी ITIच्यो स्कील डेव्हलपमेंटच्यो सर्टिफिकेट्स थंयच्यान दिवपाच्यो आसा. वी वॉन्ट टू डू इन लायन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. सगळ्या देशांत एड्युकेशन समान आसपाक जाय. त्याच धर्तीचेर डिसिजन घेतले. NSQFचे 15 रोल्स खंयसरूच टीचर, स्टुडंट्स कोणाचेरूच अन्याय जावचो ना. हे स्मूथली
आमी म्हणटा इन वील टेक द कॉन्फिडन्स इन द दोज हाय सेकंडरी जे कोर्सीस सुरू आसा तांकां इन कॉन्फिडन्सान घेवन ते आमी सुरवातूय करतले. नेक्स्ट इवन दो प्रमोशन्स आमची खुबशी प्रमोशन्स उरलेली आसा, ती प्रमोशन्स आमी जाता तितके बेगीन मर्ज जावन प्रमोट करतले टिचर्सांक. इवन दो मिडल स्कूल 5वी 6वी आनी 7वी अशी गव्हर्मेंटाची 38 स्कूल चलता, एडेड स्कुलांत 12 स्कुलां चलता. पण आमी ती मदींच म्हणजे 1st to 4th ही वेगळे कडेन चलता, 5th to 10th वेगळ्या स्कुलांनी चलता आनी 5वी ते 7वी असे तीनूच वर्ग चलपी 38 स्कुलां आसा. आय हॅड गिवन इन्स्ट्रक्शन्स की ती स्कुलां आमच्या गव्हर्मेंट नाल्यार एडेड स्कुलांत मर्ज करप, जेणे करून भुरग्यांक बरें एड्युकेशन मेळटलें. तर ते ह्युमन रिसोर्स आमी बरेच कडेन आमी वापरपाक शकतले. त्याच बरोबर आमी पळयता की चेंज इन सिलेबसचेर डिस्कशन जालें. अंदूच्यान फुडल्या वर्साच्यान ताजेर इम्प्लिमेंटेशन जातलें. वॉकेशनल स्ट्रिमाचेर ऑलरेडी उलयलें. एडेड स्कुलांतल्या रिक्रुटमेंट हे फावटीचे टीचर सगळे दिले वयतले, बट आमी विचार करता कारण बऱ्याचशा इश्कॉलांच्यो कंप्लेनी, खूब मोठ्या प्रमाणात कंप्लेनी आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटात केसी सुरू आसा मॅनेजमेंटाच्यो आनी टिचरांच्यो. ते भुरग्याक शिकोवपाचें काम थंयसरूच उरलें. टीचर, मॅनेजमेंट, टीचर, हेडमास्टर ह्यो खुबश्यो कंप्लेनी आनी वेगवेगळ्यो केसीस ऑलरेडी सुरवात आसा. त्या खातीर खंय तरी जर आमकां भुरग्यांच्या शिक्षणाचो कन्सर्न आसा आनी जेन्ना NECचो रिपोर्ट असो पळयल्या उपरांत म्हाका दिसता की टिचर्सांनी भुरग्यांच्या शिक्षणाचेर मॅक्झिमम हें करपाक जाय. ताच्या खातीर इन कन्सल्टेशन विथ द एसोसिएशन ऑफ द टिचर्स, हेडमास्टर एसोसिएशन, मॅनेजमेंट एसोसिएशन हाजेरूय बी आमी जशें म्हटलां तशें जे कितें चेंजीस करपाक जाय इन द इंट्रस्ट ऑफ द स्टुडंट, इन द इंट्रस्ट ऑफ दर करिक्युलम, हाजेरूय आमी स्टेप घेवपाचो विचार करता. स्टुडंट ट्रॅकिंग सिस्टमाचेर आमच्या सेक्रेटरीन सांगलें की स्टुडंट्स एडमिशन नर्सरी घेतल्या पासून तो ग्रॅज्युएट लेवला पर्यंत म्हणजे आमच्या कडेन एड्युकेशनान 12th पर्यंत आसा ताजें ट्रॅकिंग हें कंटिन्युअसली दवरलें वयतलें, जेणे करून आमकां अपग्रेडेशन हें करपा खातीर मदत जातलें. थोडीशी मर्जिंग ऑफ द स्कूल हे आमी सुरवात केला. नवीन हाय सेकंडरी हेका आमी अजून तरी परमिशन दिवंक ना. इफ नीड बेज वील गिव द परमिशन. खूब जाणांनी मागलेली आसा, बट नीड बेज आसत जाल्यार त्याच जाग्यार परमिशन जे आसा मेळटलें. आमची मिड डे मील स्कीम ही तशी चालू उरतली. बाकीचे अमेंडमेंट इन द गोवा स्कूल एड्युकेशन एक्ट 1984 आनी रुल्स इन द 1986 हितून नवीन अमेंडमेंट आमी करपाचे आसा. त्या खातीर न्यू स्ट्रीम ज्या जाग्यार जायी जाल्यार आमी सायन्स स्ट्रीम आनी बाकीचे स्ट्रीम्स दिवपाक करतले. आतांच्या घडीक तरी आमी दिवंक ना. न्यू एड्युकेशन पॉलिसी आमकां वेवस्थीत रित्या इम्प्लिमेंट करपाक जाय म्हणून अशा पद्दतीन एड्युकेशनात एक वेगवेगळ्यो गजाली आमी आजचे ह्या मिटिंगेच्या उपरांत कंटिन्युअसली परत 8 दिसांनी मिटींग घेवन आमकां खास करून नॅशनल अचिव्हमेंट सर्वे रिपोर्ट हाजेर सांगला त्या प्रमाणे आमी क्वार्टरली सर्वेज म्हण किंवा जशें उन्नीकरताना सांगला त्या प्रमाणे इवन दो लागले जाल्यार आमकां भुरग्यांचे टेस्ट क्वार्टरली जे आमी मॉनिटर करपाचें सिस्टमूय बी दवरतले, जेणे करून नॅशनल एवरेजीच्या पेक्षा आमकां वयर वचपाक जाय, फुडें वचपाक जाय. खास करून मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स त्या खातीर अपग्रेडेशन ऑफ द टिचर्स ट्रेनिंग कंटिन्युअसली दिवची पडली जाल्यार दितले. रेमेडियल क्लासीस कंपल्सरी 200 hours ही कंपल्सरी सगळ्यांनी गव्हर्मेंट आनी एडेड स्कुलांक तेंच्यांनी घेवपाक जाय. ती हेल्प फुडें घेवची पडटली. दे वॉन्ट टू सबमीट देयर रिपोर्ट एवरी क्वार्टरली नाल्यार मंथली रिपोर्ट. एडेड स्कुलांच्याकूय बी रिपोर्ट आमकां सबमीट करचो पडटलो. बिकॉज वी आर मॉनिटरींग नाव द स्टुडंट्स आमी मॉनिटर करतले म्हणून एडेड स्कूल तांच्याच मॅनेजमेंटाचोच कंट्रोल आसा असो न्ही, तर आमचें म्हणणें स्टुडंट्साच्या करिक्युलमाच्या नुसार आमकां तांकां करिक्युलम वेवस्थीत अपग्रेड करपाक जाय. तांचो मॅनेजमेंट हें पळोवनी, पूण आमकां भुरग्यांच्या एचिवमेंटाच्या नुसार तेंच्यांनी रिपोर्ट्स हे गव्हर्मेंटाकूय सबमीट करचे पडटले, जेणे करून ताची अपग्रेड सिस्टम आमी डेव्हलप करतले. अशा पद्दतीन म्हणजे नवीन एज्युकेशनात बदल हाडटा आसतना इवन दो आमी पळयता की आमची खोलान आसली एक प्रायमरी शाळा आमी लोकल घेवन तरी खूब बरी अपग्रेड केल्ली आसा. आमचो थंयसर एक लोकल त्याच शाळेचो स्टुडंट्स इज IT इंजिनियर पास आउट ताणें थंयसर बरी सिस्टम गव्हर्मेंट शाळेंत डेव्हलप केल्या. अशी इन्वॉल्वमेंट ऑफ द पंचायत आसतले, जिल्हा पंचायत आसतले, हांच्यांनी बी शाळेच्या इम्प्लिमेंटेशनात लक्ष दिवचें, जेणे करून ती शाळा गव्हर्मेंटची शाळा किंवा एडेड स्कूल हे थंयसर खूब बऱ्या पद्दतीन कशें जातलें, इम्प्रुवमेंट कशा पद्दतीन जातलें, विशेश करून गव्हर्मेंट हाजेर तेंच्यांनी भर दिवचो. आमी खूब मोठ्या प्रमाणात एड्युकेशन सिस्टमात बरेचशे स्टुडंट्स सेंट्रीक चेंजीस ह्या एड्युकेशनात करपाचे आसा. येता त्या दिसांनी इन कन्सल्टेशन विथ ऑल स्टेक होल्डर्स हांच्या बरोबर घेवन ते चेंजीस करपाचे आसा.
स्टुडंट सेंट्रीक एज्युकेशन उरचें हाज्या खातीर भर आसतली. One important thing is that when you talk about 80% hybrid and government money, so the framework of these rules we should be changed for full-time teacher. By when it will be started? आमी जाता तितके बेगीन जाल्या उपरांत नवीन रिक्रुटमेंट सुद्दां ज्यो जातल्यो पयली त्यो जातल्यो, कारण आतांच्या घडीक CCS रूल जे आसा पळय हे फक्त गव्हर्मेंट टिचरांक लागताले, तांकां लागनाशिल्ले. म्हणून इन फ्युचर जेव्हा दिसा नवीन टिचर्स जे अपॉइंट करता ते CCSच्या अंडर येवचे अशें आमची हे आसा. आमी कन्सल्टेशन घेतला सेम लायक इंस्टॉलेशन ऑफ द CCTV कॅमेराज एंड ऑल, बिकॉज देर आर नंबर ऑफ पेरेंट्स की भितर कोणी आपल्या भुरग्याचेर कावन्सिलर कांय That is, we are taking consent. Same vocational primary and first 11वी 12वी यापटी vocational. Vocational आतापर्यंत 15 कोर्सेस चलता. 11वीक आणि पूर्ण 11वीक अशी तुका 12वीक गेलो तेजी एग्जाम बोर्डाची जातली, पण पूर्ण 11वीक वोकेशनलाक एडमिशन घेवपाक सुद्दां आमचो विचार इन हायर सेकंडरीच्या कन्सल्टेशनाच्या भितर आमी आर्ट्स सायन्स कॉमर्स इन एड टू डॅट म्हणजे हेल्थ केअर आसा जाल्यार हेल्थ केअर आर्ट्स तो सब्जेक्ट एड जातलो, पण तेजें एडमिशन आर्ट्साक जातलें. कारण वोकेशनलाचे बरेतले कोर्सीस तांकां वर्टिकल मोबिलिटी ना. थोडे जाण 11वी 12वी जावन ते वोकेशनल सोडटा आनी ती वोकेशनलाची सर्टिफिकेटूय बी ताका यूज जायना. इन फ्युचर ग्रॅज्युएशनान BVOC सुरू जातलें, बॅचलर इन वोकेशनल सायन्स. बॅचलर इन वोकेशनल इन आफ्टर 2 years BVOC सुरू जावपाचें आसा. आनी वेगवेगळे आतां सद्या आमच्या म्हाका दिसता इनिशियली 1-2 कॉलेजींनी परमिशन्स मागला, मागीर तेजा रिलेटेड सब्जेक्टान BVOC जे आसा हे सुरू जावपाचें आसा. त्या खातीर इवन दो ITIतल्या 2 वर्सां कोर्सीस केल्ल्या भुरग्यांक सुद्दां बॅचलर इन वोकेशनलाक एडमिशन्स मेळटले. गोवा युनिव्हर्सिटीचो रँक घेवन आसा A+, ताजेर गोवा युनिव्हर्सिटीची माझी वेगळी बाकीचे हायर एज्युकेशन गोवा युनिव्हर्सिटी हाजेरी मिटींग जातली डेट टायम सी मॅथ्सान आणि तुम्ही म्हणले लँग्वेजीन आमची जी परिस्थिती आसा ती कमी आहा एवरेजी पेक्षा कितें कारण अशें दिसता तुमकां? हे ताकाच लागून म्हटलें 80% स्टुडंट हे एडेड स्कुलांनी आसा आणि एडेड स्कुलांचो सगळो म्हणजे हे जो आसा तो मॅनेजमेंट आनी टिचर तेच करता. ते आज पर्यंत रिपोर्टूय सबमीट करिनाशिल्ले. म्हणजे गव्हर्मेंटाक त्यांचो अपग्रेडेशन जावन रिपोर्ट येवपाक नाव वी आर डेव्हलपिंग द सिस्टम सो दॅट दे शूड सबमीट द रिपोर्ट्स टू द गव्हर्मेंट क्वार्टरली बेसिसचेर किंवा मंथली बेसिसचेर ताजेर आमी विचार करता आनी करून वी कॅन अपग्रेड if required we can give the teacher training for the teachers. I mean the system develop करता. सर वोकेशनल टीचर्स आसा ते ITI शिफ्ट जातले ते कशे सध्या अजून ताजेर कांयच ना. आमचो घाडी इज द प्रोजेक्ट डायरेक्टर फॉर दॅट ही इज वर्किंग ऑन इट.